आज ही रील फक्त माझ्या बहिणींसाठी आहे आणि ही व्हिडिओ काय व्ह्यूसाठी करत नाही, लाईव्ह साठी करत नाही. तर त्यांना फक्त एक गोष्ट सांगायची होती. मला फक्त वाटलेलं की सर्व पिक्चरमध्ये एवढा फ्रॉड बीड होत तर पण आज रिअल लाईफमध्ये मी बघितला फ्रॉड कसा होतो तो. तर काय झालं माहिती आहे का, एक अशी आमच्या एरियातली पोरगी आहे, तिचे म्हणजे पप्पा इथं आजारी होता म्हणून तिला काही समजलं नाही त्या सिच्युएशनमध्ये काय करायचं आणि काय नाही. तर तिने एका गुगल वेबसाईटवर एक अशी थर्ड पार्टी लिंक खोलली, ओपन केली लोन घेण्यासाठी. त्याच्यावर लोन बिन घेतलं, रजिस्टर केलं. नंतर रजिस्ट्रेशन केल्यावर तिने फोटो बिटो सर्व टाकलेले ना, म्हणजे रजिस्टर करताना पॅन कार्ड आधार कार्ड सर्व लागतं ना, आणि ते फोटो तिने टाकला होता. नंतर मग तिच्या व्हॉट्सअपला काही तासानंतर तिचे फोटो आले एडिट करून असे फालतू. नंतर मग ते फोटो आणि तिला ब्लॅकमेल करायला लागलं ते फोटो पाठवून की बाबा एवढे पैसे दे तर तुम्हाला फोटो फॉरवर्ड नाही करणार. आणि ते सर्व त्यांच्याकडे डाटा आलेला की सर्वांचे नंबर, म्हणजे व्हॉट्सअपला किती नंबर होते सर्व त्यांच्याकडे नंबर आले, काय ते माहीत नाही. स्कॅम भाई, म्हणजे असा सर्व फ्रॉड होतो. नंतर मग ती एकदम अशी झाली होती ना, काही ती जीव द्यायच्या प्रकारे एकदम झाली होती. पण तिने स्वतःला सावरून घेतला आणि नंतर तिनं कंप्लेंट केला पोलीस स्टेशनमध्ये. मला फक्त एवढाच तुम्हाला सांगायचं होता की अशा पण कुठल्या पण लिंक असते ते पण त्याची पहिली शहानिशा करा, पहिली चौकशी करा त्या लिंक बिंकची. तर तुम्ही आता ही लोनची सांगत नाही तुम्हाला, अशा वेगवेगळ्या लिंक असतात, फक्त पोरींसाठी सांगतोय. आणि त्या पहिल्या लिंक बिंक पण जरा कुठे बघा, पहिला चौकशी करा त्या लिंक बिंकची, नंतरच ओपन करा. कारण सर्व पोरींना आपली इज्जत प्यारी असते, एवढंच सांगतोय. कारण सतर्क राहा, कारण आता पण दुनिया एकदम खोटी झाली, पैशासाठी पूर्ण पागल झाले. तर काय करण आणि काय नाही सांगता येत.